नमस्कार मित्र हो, दिनविशेषमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नेमका पुणे करार म्हणजे काय होता हा पुणे करार, कोणत्या अटी होत्या आणि त्या कोणी मान्य केल्या. भारतातल्या दोन तत्कालीन दिग्गज नेत्यांच्या मध्ये एकाच मुद्द्यावर सुरू झालेलं हे रणकंदन कसं संपलं याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान झालेला हा पुणे करार मित्रो, पुणे करार हा 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन प्रमुख भारतीय राजकीय नेत्यांमध्ये झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, सी राजगोपालचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार पुणे करार या नावाने ओळखला जातो. दिनांक 24 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा जेलमध्ये जयकर तेजबहादूर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिवशी पुणे करारावर सही झाली. करारनाम्याच्या अटी. पुणे करारातील अटी याप्रमाणे: नंबर 1, प्रांतिक विधानसभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी 148 राखीव जागा ठेवण्यात येतील. राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी याप्रमाणे: मद्रास 30 जागा, बॉम्बे आणि सिंध 15 जागा, पंजाब 8 जागा, बिहार आणि ओरिसा 18 जागा, मध्य प्रांत 20 जागा, आसाम 7 जागा, बंगाल 30 आणि संयुक्त प्रांत 20, एकूण 148. या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. जसे दलित वर्गाचे सर्व सदस्य ज्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदवलेली असतील त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल, जे प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील 4 उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवड पद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या 4 सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील. मुद्दा क्रमांक 3, केंद्रीय कार्यकारिणीमध्ये